नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे खाजगी विद्यार्थी नाव नोंदणी अर्ज. मित्रांनो, 17 नंबरचे फॉर्म चालू झालेले आहे. फेब्रुवारी-मार्च 2025मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10वी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12वी परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थ्यांची नाव नोंदणी अर्ज फॉर्म नंबर 17 हे चालू झालेलं आहे. याच्या तारखा काय आहेत, त्यानंतर फीज काय आहेत, याची प्रोसेस काय आहे, काय काय डॉक्युमेंट लागणार आहे, सविस्तर अशा व्हिडिओमध्ये आहे. त्यामुळे व्हिडिओ नीट काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐका, जेणेकरून आपल्याला समजण्यास मदत होईल. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे खाजगी विद्यार्थी नाव नोंदणी अर्ज. प्रकरण काय आहे? महाराष्ट्र राज्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10वी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12वी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खाजगीरित्या फॉर्म नंबर 17 भरून परीक्षेत प्रविष्ट होण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. इयत्ता 10वी व इयत्ता 12वी परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थ्यांना सर्व शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालय मंडळाच्या अटी शर्तीनुसार नाव नोंदणी करण्याकरिता उपलब्ध आहेत. या संदर्भात सविस्तर सर्व माहिती व मार्गदर्शन पुस्तिका मंडळाच्या www.maha.hsc.board.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे. तसेच अधिक माहितीसाठी सर्व विद्यार्थी किंवा शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांनी आपल्या कार्यालयातील विभागीय मंडळाशी संपर्क साधावा. 1 फेब्रुवारी-मार्च 2025मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत परीक्षा इयत्ता 10वी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12वी परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थ्यांना नाव नोंदणी अर्ज फॉर्म नंबर 17 ऑनलाईन स्वीकारण्याच्या तारखा खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आलेल्या आहे. 1 13 ते 30 तारखेपर्यंत विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी अर्ज व शुल्क ऑनलाईन भरून अर्जाची प्रत म्हणजे प्रिंटआउट, ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याच्या पोचपावतीचा प्रिंटआउट व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या शाळेत किंवा महाविद्यालयात जमा करणे. त्यासाठी तारीख आहे 13 तारखेपासून 13 ऑगस्टपासून ते 30 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर ऑनलाईन चलन भरायचं आहे आणि त्यात त्याची प्रिंटआउट काढून शाळेमध्ये जमा करायचे आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी विलंब शुल्काचे नाव नोंदणी अर्ज व शुल्क ऑनलाईन भरून अर्जाची प्रत म्हणजे प्रिंटआउट, ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याची पोचपावती प्रिंटआउट व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या शाळा किंवा महाविद्यालयात जमा करणे. म्हणजे मित्रांनो बघा, 13 ऑगस्टपासून ते 30 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला नवीन नोंदणी करायची आहे, त्याची प्रिंटआउट काढायची आहे, फी भरायची आहे आणि तुम्ही जी शाळा निवडली आहे त्या शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये जाऊन तो फॉर्म सबमिट करायचा आहे. 30 तारीख ही लास्ट आहे. पण लेट फीमधून 1/10 म्हणजे 1 ऑक्टोबरपासून ते 30 ऑक्टोबरपर्यंत लेट फी आहे. 30 तारखेनंतर फॉर्म क्लोज होणार आहे. तर मित्रांनो बघा, खाजगी विद्यार्थ्यांना इयत्ता 10वी व इयत्ता 12वीसाठी नाव नोंदणी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच भरायचा आहे. त्यामुळे कोणत्याही ऑफलाईन अर्ज स्वीकारला जाणार नाही, याची नोंद घ्यायची आहे. खाजगी विद्यार्थ्यांना इयत्ता 10वी 12वीसाठी नाव नोंदणी अर्ज ऑनलाईन भरण्यापूर्वी ज्या शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयातून मंडळाची परीक्षा द्यायची आहे त्या शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयाच्या संकेतांक, विषय योजना, माध्यम, शाखा व इतर आवश्यक माहिती घेऊनच नोंदणी करायची आहे. नाव नोंदणी अर्ज करताना विद्यार्थ्यांनी www.maha.hsc.board.in या संकेतस्थळावरील स्टुडंट कॉर्नर या ऑप्शनचा वापर करायचा आहे. अर्ज भरण्यासाठीच्या सूचना संकेतस्थळावर मराठी किंवा इंग्रजीमधून उपलब्ध आहे, त्या वाचून अर्ज भरण्यास सुरुवात करायची आहे. विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याकरिता 1 शाळा सोडल्याचा दाखला, मूळ प्रत नसेल तर द्वितीय प्रत व प्रतिज्ञापत्र, 2 आधार कार्ड, 3 स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो स्वतःजवळ ठेवायचा आहे. ऑनलाईन अर्ज भरताना सदर मूळ कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायची आहेत. काही कारणास्तव विद्यार्थ्यांकडे दुय्यम शाळा सोडल्याचा दाखला नसेल तर त्याची मूळ प्रत जोडणे आवश्यक आहे. कागदपत्रे स्कॅन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्कॅनर किंवा मोबाईलद्वारे कागदपत्राचा फोटो PDF काढून ते अपलोड करावेत.
विद्यार्थ्यांच्या मोबाईल क्रमांक व ईमेल आय डी पुढील संपर्कासाठी अनिवार्य आहे, त्यामुळे मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी चुकवू नका. विद्यार्थ्यांनी अर्ज ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोचपावतीची प्रिंटआउट व मूळ कागदपत्रे नाव नोंदणी अर्जावर नमूद केलेल्या शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयात विहित मुदतीत जमा करायचे आहे. म्हणजे मित्रांनो, तुम्ही जो फॉर्म भरणार आहात तो फॉर्मची जी प्रिंट आहे ती प्रिंट, त्यानंतर फी भरण्याची जी प्रिंट आहे ती प्रिंट, ती घेऊन तुम्ही जी शाळा निवडली आहे फॉर्म भरण्यामध्ये त्या शाळेत किंवा महाविद्यालयात जाऊन, कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन तुमचा अर्ज सबमिट करायचा आहे. दिलेल्या मुदतीत करायचे आहे. मुदत काय आहे? जर 13/8 चालू होणार आहे, 30/9 मुदत आहे. त्यानंतर लेट फीमध्ये काय आहे? 1/10 ते 1/30 लेट फीची मुदत आहे. खाजगी विद्यार्थी नाव नोंदणी शुल्काचा तपशील पुढील प्रमाणे आहे. म्हणजे तुम्हाला फी काय लागणार आहे ती पुढील प्रमाणे आहे. 10वीसाठी ₹1000 नाव नोंदणी शुल्क प्लस ₹100 प्रक्रिया शुल्क, त्याला प्रोसेसिंग फी म्हणतात, आणि ₹100 विलंब शुल्क प्रति विद्यार्थी. त्यानंतर 12वीसाठी आहे ₹600 नाव नोंदणी शुल्क प्लस ₹100 प्रोसेसिंग फी प्लस ₹25 विलंब शुल्क प्रति विद्यार्थी. इयत्ता 10वी किंवा 12वी फेब्रुवारी-मार्च 2025 परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थी फॉर्म नंबर 17 नाव नोंदणी शुल्क ऑनलाईन पद्धतीने क्रेडिट, डेबिट, UPI, नेट बँकिंगद्वारे भरणे अनिवार्य आहे. म्हणजे फॉर्म ऑनलाईनच भरायचा आहे आणि त्याची फीसुद्धा ऑनलाईनच पेड करायची आहे. ऑनलाईन पद्धतीने शुल्क जमा केल्याबाबतची पोचपावती विद्यार्थ्याला किंवा संबंधित शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयास त्याच्या लॉग इनमध्ये प्राप्त होईल. 10 माध्यमिक शालांत प्रमाणपत्र. 10वी परीक्षेत प्रविष्ट होणाऱ्या खाजगी विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी ऑनलाईन पद्धतीने होणार असून नाव नोंदणी करताना विद्यार्थ्यांच्या सध्याच्या पत्त्यातील म्हणजे करंट ॲड्रेस, जिल्हा, तालुका व त्याने निवडलेल्या माध्यमानुसार त्याच माध्यमिक शाळांची यादी दिसेल. त्यामधील एका माध्यमिक शाळेची निवड विद्यार्थ्याने करायची आहे. या माध्यमिक शाळेने परीक्षा अर्ज, प्रकल्प अंतर्गत मूल्यमापन, प्रात्यक्षिक किंवा तोंडी, त्यानंतर श्रेणी विषय या संदर्भात कामकाज व अनुषंगिक मूल्यमापन तसेच पुढील कारवाई करायची आहे. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12वी परीक्षेत प्रविष्ट होणाऱ्या खाजगी विद्यार्थ्यांना नाव नोंदणी ऑनलाईन पद्धतीने होणार असून नाव नोंदणी करताना विद्यार्थ्यांच्या सध्याच्या पत्त्यातील करंट ॲड्रेस, जिल्हा, तालुका व त्याने निवडलेल्या माध्यम शाळेनुसार स्ट्रीम, त्यास उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयाची यादी दिसेल. त्यामधील एका उच्च माध्यमिक किंवा कनिष्ठ महाविद्यालयाची निवड विद्यार्थ्यांनी करायची आहे. या उच्च माध्यमिक किंवा कनिष्ठ महाविद्यालयाने परीक्षा अर्ज, प्रकल्प अंतर्गत मूल्यमापन, प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा, श्रेणी विषय संदर्भातील कामकाज व अनुषंगिक मूल्यमापन तसेच पुढील कारवाई करायची आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांनी खाजगीरित्या प्रविष्ट व्हायचे असेल तर त्यांनी त्यांच्या दिव्यांगतेचे जिल्हा, शल्यचिकित्सालयाच्या प्राधिकृत केलेल्या रुग्णालयाचं प्रमाणपत्र, UID कार्डची छायांकित प्रमाणपत्र करून अर्जासमोर सादर करायचे आहे व आवश्यकतेनुसार विभागीय मंडळ किंवा माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयाकडून माहिती प्राप्त करून घ्यावी. म्हणजे जे दिव्यांग बालक आहे त्यांनी दिव्यांगाचा तुमचा जो दाखला आहे, ते प्रमाणपत्र आहे ते लागणार आहे. त्यानंतर तुमचं UDID कार्ड त्याची छायांकित प्रमाणित करून अर्जासमोर सादर करायचे आहे. महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यापीठ मंडळातर्फे इयत्ता 5वी किंवा इयत्ता 8वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना इयत्ता 10वीसाठी 17 नंबर खाजगी विद्यार्थी म्हणून नाव नोंदणी करता येईल. म्हणजे महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळातर्फे ज्यांनी 5वी किंवा 8वी उत्तीर्ण झालेले आहेत त्यांना 10वीसाठी 17 नंबरचा फॉर्म भरता येणार आहे. ऑनलाईन अर्ज भरताना अडचण आल्यास कार्यालयीन वेळेत वेबसाईटवर दिलेल्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा. पात्र किंवा इलिजिबिलिटी विद्यार्थ्यांना नाव नोंदणी प्रमाणपत्र, इन्व्हॉर्मेंट सर्टिफिकेट ऑनलाईन देण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी. तसेच इलिजिबल विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांनी परीक्षेचे आवेदनपत्र, एक्झामिनेशन फॉर्म मंडळाने विहित केलेल्या कालावधीत परीक्षा शुल्कासह भरणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, ही होती 17 नंबर संदर्भात महत्त्वाची अशी माहिती. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा
नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. तर मित्रांनो, आता तुमची रजा घेतो. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.